वेलकम फ्रेंड्स. अकूज किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत. आज आपण करत आहोत उपासाची रेसिपी. तर मी कालच हा साबुदाणा भिजवला होता, बघताय तुम्ही. एक छान ठेपला करणार आहे आपण थालपिठासारखा. तर यासाठी साहित्य आहे, हे आहे राजगिऱ्याचं पीठ, हे आहे शिंगाडा पीठ, हे आहे शेंगादाण्याचं कूट, जिरा आहे, तिखट आहे आणि उकडलेला बटाटा. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. तर बघत राहा अकूज किचन. पहिल्यांदा मी राजगिरा पीठ टाकून घेतो. त्याच्यानंतर हे शिंगाड्याचं पीठ आहे, शेंगादाण्याचं कूट, तिखट, चवीपुरतं मीठ आणि बटाटा. हे छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मी याच्यात तिखट टाकले, कोणी मिरच्या पण टाकतात. व्यवस्थित घट्ट असं कणकीसारखं मळून घ्यायचं आहे त्याला. बघत राहा अकूज किचन. गरज पडली तरच पाणी वापरायचं आहे, नाहीतर ऑलरेडी त्यात साबुदाण्याचं आणि बटाट्याचं पाणी आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय आपला साबुदाण्याचं आपलं जे आपण करणार आहोत ते पीठ आता छान मळून झालेलं आहे, घट्ट त्याचा गोळा झालेला आहे. तर आपण आता आपल्या पुढच्या रेसिपीच्या तयारीला लागूया. मी आता मोठं नाही, छोटे छोटेच असे ठेपले करणार आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि या पिठाचे आता मी छोटे छोटे असे ठेपले बनवून घेणार आहे. असे हातानेच करणार आहे मी. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी पॅनमध्ये तेल टाकून असे ठेपले मी तयार करून घेतलेले आहेत. बघा फ्रेंड्स, मी असे 3 ठेपले लावून घेतलेले आहेत आणि आता मी गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे. याला आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. बघूयात वाफलेत का ते. आपली ठेपली. आता त्याला पलटून घेऊया. वा, दोन्ही साईडने त्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. काय फ्रेंड्स, मस्त ठेपले होते, तयार होत आहेत. परत 5 मिनिटं झाकून ठेवूया. या ठेपल्यांचा आस्वाद आपण लिंबाचं लोणचं किंवा दह्यासोबत घेऊ शकतो. फ्रेंड्स, आपले ठेपले झालेले आहेत. बघा, आता ह्याला मी खाली प्लेटमध्ये काढून घेतो. फ्रेंड्स, फायनली आपली उपवासाचे ठेपले रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना आवडेल. सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि तेच नेहमीची खिचडी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा असं ही डिश ट्राय करायला काही हरकत नाही. नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक यू.